हॅलो स्टुडंट्स, रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आपण बघतोय ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, वी फिनिश्ड विथ द टू ऍप्लिकेशन्स. ओके, फर्स्ट वन वॉज द व्हेकल ऑन अ कर्व हॉरिझॉन्टल रोड. ओके, अँड सेकंड वेल ऑफ डेथ. ओके, आणि आपण त्याच्यावरचं न्यूमेरिकल्स पण सोडवले. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी अ व्हेरी इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन. ओके, सगळ्यात महत्वाचं ऍप्लिकेशन आहे व्हेकल ऑन अ बँक रोड. व्हेकल ऑन बँक रोड. Okay, now first of all, what do you mean by banked road? Okay, ठीक आहे. आणि what is the process of banking? Okay, there is a process called banking of roads. Okay, मग ती एक्झॅक्टली प्रोसेस काय करतात बँकिंग ऑफ रोड्स मध्ये, दॅट ऑल्सो वी आर गोइंग टू स्टडी. ओके, नाव आता मी तुम्हाला ज्यावेळेस हॉरिझॉन्टल रोड शिकवले त्यावेळेस सांगितलं होतं दिस इज युअर सर्क्युलर ट्रॅक. Okay, and on this particular circular track a car is going. Okay, now when car is going, when the speed of the car V max equal to under root mu s r g, we derived this. When the speed of car is more than this value, there is a possibility of getting accident. Okay, आणि कुठल्या प्रकारचे ऍक्सिडेंट होऊ शकतात? Either your car will get skid or it will get toppled. Okay, so there are two possibilities. Either there will be a slipping or skidding of car, or car will get toppled. मग आता आपल्याला काय करायचंय रे, म्हणजे आता तुम्ही म्हणाल की सर हा स्पीड लोकांनी मेंटेन केला पाहिजे कर्ववर. ओके, आपण बघितलं स्पीड इज इंडिपेंडंट ऑफ द मासवर डिपेंड नाही येतो. ओके, त्यामुळे प्रत्येक कारसाठी स्पीड सेमच असणार आहे. पण लोकांनी जर तो स्पीड मेंटेन नाही केला तर काय होऊ शकतं? ऍक्सिडेंट होऊ शकतो. मग काय करा, मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं रोड सरफेस रफ करून टाका. ओके, रफ केलं फ्रिक्शन वाढेल, फ्रिक्शन वाढलं की नॅचरली स्पीड कमी होईल. ओके, पण याचं एक नुकसान काय रे, तर गाडीचा मेंटेनन्स वाढेल. प्रत्येक कर्व जर का गव्हर्नमेंटनी रफ केले ओके तर नॅचरली गाडीचा मेंटेनन्स वाढेल, मग कॉस्ट वाढेल. ओके, कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्ट विल इन्क्रीज विच वी डोंट वॉन्ट. ओके, मग आपल्याला लोकांची सेफ्टी पण पाहिजे आणि मेंटेनन्स पण नको गाडीचा जास्त व्हायला. तर त्यासाठी अजून एक टेक्निक आहे. ओके, इंजिनियर्स हॅज डेव्हलप्ड अनदर टेक्निक कॉल्ड बँकिंग ऑफ रोड्स. ओके, म्हणजे त्याचे दोन फायदे आहेत. एक तर तुम्हाला रोड सरफेस रफ करावा लागणार नाही. सेकंड, त्याच कर्ववरनं जो तुम्हाला मॅक्झिमम स्पीड सांगितलाय त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने गेलात तरी काही होणार नाही. ओके, मग नक्की बँकिंग मध्ये काय करतात रे, तर बघा सपोज दिस इज अ रोड. ओके, आता हे 3D मध्ये सांगणं अवघड आहे, त्यामुळे जरा इमॅजिन करा. रोड जर का आपण नॉर्मल छोटे रस्ते बघितले ओके सिटीतले वगैरे तर ते फ्लॅट असतात. ओके, पण जर का तुम्ही हायवेज बघितले आणि ते पण कर्व हायवेज बघितले असे, तर तुम्हाला असं एक साधारण जाणवतं की तो रस्ता असा प्लेन नाही दिसत, तो असं दिसतो तुम्हाला. म्हणजे मधला पार्ट असतो ना रोडचा तो असा वर आलेला असतो आणि देयर इज अ टेपरिंग. ओके, मधला पार्ट असा थोडा लिफ्टेड असतो. म्हणजे याचा अर्थ काय रे, जर समजा हा 2 वे ट्रॅक आहे, हा जाण्याचा ट्रॅक आहे, हा येण्याचा ट्रॅक आहे आणि हा समजा हॉरिझॉन्टल आहे, तर तो तुम्हाला असा दिसतो. ओके, वरतून नाही रे, रस्त्यावरनं. हे म्हणून म्हटलं 3D आहे. ओके, म्हणजे जर का हा रोड आहे ओके तर हा असा प्लेन नाही दिसत, तो असा थोडासा वर आलेला दिसतो आणि खाली. म्हणजेच काय रे, दिस इज कॉल्ड एज इनर एज अँड दिस इज कॉल्ड एज आउटर एज. तुम्ही म्हणाल सर ही आउटर आहे, नाही, जायचा ट्रॅक फक्त हाच आहे ना. सो दिस इज इनर एज अँड दिस इज आउटर एज अँड वी टेक द आउटर एज टू अ हाईट. ओके, म्हणजे आपण इन शॉर्ट काय करतोय, जो रस्ता आपल्याला असा दिसायला पाहिजे ना तो आता असा दिसतो या साईडनी. कळलं? ओके, सो दिस इज युअर इनर एज, दिस इज आउटर एज. सो आउटर एज इज रेज्ड over the inner edge by some angle. एका ठराविक अँगलनी तो रस्ता असा उचलतात. ओके, अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड बँकिंग ऑफ रोड्स. याला म्हणतात बँकिंग ऑफ रोड्स.
ओके, अँड दिस अँगल इज कॉल्ड अँगल ऑफ बँकिंग. ओके, आता हे असं का करायचं? आता विचार करा, जर हा तुमचा कर्व आहे आणि ही तुमची कार इकडनं चालली अशी, आणि जर तिच्यावर सेंट्रीफ्युगल फोर्स आला तर ती बाहेरच्या साईडला जाणार ना. पण तेच जर का बाहेरची साईड अशी जरा वर उचलली तर कार बॅलन्स होणार ना, कार जास्त बाहेर जाणार नाही किंवा कारचा ऍक्सिडेंट होणार नाही. ओके, सो व्हेनेवर वी आर गोइंग ऑन अ कर्व, बँकिंगची गरज कर्वला आहे, स्ट्रेट रोडला गरज नाहीये. ओके, ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर का खूपच कर्वी रोड्स बघितले ना घाटातले वगैरे, तर ते खूप बँक केलेले असतात. ओके, दे आर बँक्ड मोर. वाय? बिकॉज देअर वी नीड मोर बँकिंग. ओके, सो दॅट यू कॅन मेंटेन मोर स्पीड अँड स्टील नथिंग विल हॅपन. ओके, ऍक्सिडेंट होणार नाही त्यासाठी. ठीक आहे, म्हणजेच द आउटर एज ऑफ द रोड इज रेज्ड ओव्हर द इनर एज बाय सम अँगल, अँड दॅट अँगल इज कॉल्ड अँगल ऑफ बँकिंग, अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड बँकिंग ऑफ रोड्स. ओके, बँकिंग अँगल किती ठेवायचा हे इंजिनियर सांगतो कॉन्ट्रॅक्टरला, किंवा तो जो रोड कन्स्ट्रक्ट करणारा जो कोणी आहे त्याला सांगतो की एवढा बँकिंग अँगल ठेव. ओके, जेणेकरून ऍक्सिडेंट्स होणार नाही. ओके, सो दिस प्रोसेस इज कॉल्ड बँकिंग ऑफ रोड. म्हणजे आपण काय केलं रे, लोकांना आपण इन्स्ट्रक्शन दिल्या की स्पीड कमी ठेवा. ओके, तरी लोक फॉलो करतील का नाही माहित नाही. आपण रोड सरफेस रफ केला तर गाडीचा मेंटेनन्स वाढेल, मग त्यापेक्षा बँकिंग केलं तर चांगलंय, जेणेकरून तुम्ही त्याच कर्ववरनं थोड्या जास्त स्पीडनी गेलात, याच्यापेक्षा जास्त स्पीडनी गेलात तरी ऍक्सिडेंट होणार नाही. मी असं नाही म्हटलं की ऍक्सिडेंटच होणार नाही, आय डिडंट से दॅट. जर म्हणजे समजा नॉर्मल रोड आहे, प्लेन रोड आहे, आणि तुम्हाला स्पीड लिमिट मी सांगितलं 30, तर बँकिंग केल्यावर 30चं 60 होईल किंवा 50 होईल. तुम्ही 100नी गेलात तर ऍक्सिडेंट होणारच आहे. म्हणजे बँकिंगमुळे काय होतं, सेफ्टी लिमिट वाढतं. जे सेफ्टी लिमिट 30 होतं ते 60 झालं. ओके, सेफ्टी लिमिट वाढलं, याचा अर्थ ऍक्सिडेंट होणारच नाही कधी, असा होत नाही. ओके, सो बँकिंग रोडला करतात, समजलं. सो दिस इज द प्रोसेस ऑफ बँकिंग. ओके, मग आता आपल्याला त्या बँकिंग बद्दल डिटेलमध्ये शिकायचे. डेफिनेशन आणि अँगल ऑफ बँकिंग या 2 पॉइंट महत्वाचे. द प्रोसेस इन विच द आउटर एज ऑफ द रोड इज रेज्ड ओव्हर इनर एज बाय सम अँगल इज कॉल्ड बँकिंग ऑफ रोड्स, and the angle with which it is increased is called angle of banking. Okay, मग आता आपण याच्या करस्पॉन्डिंग डेरिव्हेशन बघूया. ओके, आता पुस्तकात त्यांनी डायग्राम काढली बघा. सगळ्यात पहिल्यांदा ती डायग्राम समजून घ्या. इकडे बघ, दिस इज हॉरिझॉन्टल. ओके, म्हणजे ना रोड असा आहे आणि आपण इकडनं बघतोय तर हा हॉरिझॉन्टल आहे, सरळ रोड आहे. पण आपण तर बँकिंग केलंय. ओके, सो इट इज रेस. म्हणजे अरे बँकिंग केल्यावर तुम्हाला हा असा रोड कधीच दिसणार नाही, हाच दिसणार ना, कारण तो उचललाय. ओके, हा, मग इथे आपण अँगल ऑफ बँकिंगला बुक प्रमाणेच नाव देऊ. दिस इज अँगल ऑफ बँकिंग कॉल्ड थीटा. ओके, नाव देर इज अ कार. ओके, आता पुस्तकात ना इथे एक कार ड्रॉ केली त्यांनी. ओके, ठीक आहे. आता पूर्वीच्या काही पुस्तकात ना अशी कार काढायची. ओके, बऱ्याच मुलांना वाटायचं कार अशी वरतून खाली येते. तसं नाहीये बरं का, ती काही कार वरतून खाली येत नाहीये. ऍक्च्युअल डायग्राम अशी आहे, कळलं का तुम्हाला? हा असा रोडचा पट्टा आहे. ओके, आणि ती कार तिकडे चाललीये. कार इज गोइंग लाईक दिस, तिकडे चालली कार. ओके, ठीक आहे. हा, काही पुस्तकात प्रॉपर चित्र काढतात कारचं, म्हणजे तुम्हाला हेडलाईट वगैरे, इथे हेडलाईट वगैरे काढतात किंवा टेल लॅम्प काढतात, म्हणजे आपल्याला कळतं अरे कार तिकडे चालली. ओके, तुम्हाला कार चांगली काढली म्हणून मार्क नाही मिळणार, अंडरस्टँडिंग पाहिजे. ओके, म्हणजे ऍक्च्युली ना हा तुमचा असा कर्व रोड आहे आणि ज्याला आपण बँकिंग करून उचलून घेतलाय, आणि ती कार खालीवर नाही करत आहे, ती अशी चालली आहे तिकडे, त्या साईडला चालली. ओके, सो रिमेंबर दॅट. ओके, की वेअर कार इज गोइंग, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो दिस इज माय कार. ओके, कार इज ऑन अ कर्व बँक रोड. हा कर्व पण आहे आणि बँक पण आहे. ओके,
अगोदरचा काय होता, कर्व हॉरिझॉन्टल रोड, सरळ होता ना, हा कर्व बँक रोड. फाईन. ओके, सो कार इज देअर ऑन अ कर्व्ड बँक रोड. ओके, नाव जे आपण त्या डेरिव्हेशन मध्ये केलं ती तशीच सुरुवात करायची. ओके, फर्स्ट अँड द फोरमोस्ट क्वेश्चन. ओके, हाऊ मेनी फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन द कार. ओके, so how many forces are acting on the car? We'll start with the simple one. Pay attention. This is center of mass. Okay, center of mass काढला, कारण आपण सगळे फोर्स कुठून दाखवतो, सेंटर ऑफ मास मधून. So the first force acting on the car is weight. Weight mg vertically downward. mg vertically downward, where m is the mass of car. Color, theta is the banking angle, m is the mass of car. The first force acting on the car is its weight mg vertically downward. Okay, आपण नोट डाउन करून घेऊ. The first force acting on the car is equal to weight mg and direction लिहू ब्रॅकेट मध्ये, vertically downward. Okay, vertically downward. दाखवलं. Okay, second force. Okay, the second force acting on the car is normal. Okay, आता नॉर्मल कशी असते रे, नॉर्मल इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू सरफेस. ओके, हा आता हा गाडीचा सरफेस आहे, याला परपेंडिक्युलर काढा. So this is normal. Okay, so the second force which is acting is normal n perpendicular to road surface. Okay, perpendicular to road. ठीक है, so किती फोर्स काम करता है, दोन. फर्स्ट weight mg vertically downward, weight mg is acting vertically downward and normal n perpendicular to surface. ठीक आहे. ओके, सो आता आपण कारवर किती फोर्स आहेत, दोन फोर्स आहेत. वेट mg वर्टिकली डाउनवर्ड, नॉर्मल n परपेंडिक्युलर टू सरफेस. नाव ओके, आता हे दोघं एकमेकांना बॅलन्स करतायत का रे, नाही करत आहेत. बॅलन्स कधी करतात रे, वेन दे आर अपोजिट इन डायरेक्शन. ओके, आणि इथं तर क्लिअर कट दिसते, दे आर नॉट इन अपोजिट डिरेक्शन. ओके, सो दे आर नॉट बॅलन्सिंग इच अदर. ते एकमेकांना बॅलन्स नाही करत आहेत. मग आपण चेक करू. बघा इकडे, if they are not balancing each other, I have to do resolution. मला रिझोल्युशन करायला लागेल. ओके, मग कोणाला रिझॉल्व्ह करायचं, तुम्ही कोणालाही करू शकता, mg ला करू शकता, नॉर्मलला करू शकता. मी आता नॉर्मलला रिझॉल्व्ह करणार आहे. ओके, सो आय एम गोइंग टू रिझॉल्व्ह नॉर्मल. पे अटेन्शन. ओके, हाऊ आय एम गोइंग टू रिझॉल्व्ह नॉर्मल. फर्स्ट इज गोइंग टू बी अ वर्टिकल कंपोनेंट and second is going to be the horizontal component. आता नीट बघा, नॉर्मलचं रिझोल्युशन करायचंय. आय एम गोइंग टू रिझॉल्व नॉर्मल इनटू हाऊ मेनी कंपोनेंट्स, टू कंपोनेंट्स. वन इज वर्टिकल कंपोनेंट अँड हॉरिझॉन्टल कंपोनेंट. ठीक आहे. आता हॉरिझॉन्टल कंपोनेंट कुठे चाललाय रे, हॉरिझॉन्टल कंपोनेंट बघा, हा कर्व होता ना असा, म्हणजे हॉरिझॉन्टल कंपोनेंट इज गोइंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे, बघू आपण ते. आता रिझोल्युशन करायचे पहिल्यांदा. ओके, नाव रिझोल्युशन करायच्या अगोदर मी तुम्हाला नेहमी, ओके, 11वीत पण शिकवताना हे सांगितलं, आता परत सांगतोय. ओके, कारण भरपूर नवीन मुलं पण असतील. रिझोल्युशनच्या 3 स्टेप्स आहेत. ज्यावेळेस तुम्हाला वेक्टरला रिझॉल्व्ह करायचे, रिझॉल्व्ह करणे म्हणजे सेपरेट करणे, 3 स्टेप्स ऑफ रिझोल्युशन. ओके, पे अटेन्शन. ओके, फर्स्ट स्टेप, मार्क द अँगल. पहिली स्टेप काय, मार्क द अँगल. ठीक आहे. सेकंड स्टेप, ज्याला रिझॉल्व्ह करायचं त्याला हायपोटेनियस करा. ज्याला रिझॉल्व्ह करायचं त्याला हायपोटेनियस करा. ही सेकंड स्टेप आहे. फर्स्ट स्टेप, मार्क द अँगल. सेकंड, ज्याला रिझॉल्व्ह करायचं त्याला हायपोटेनियस करा. आणि थर्ड स्टेप, त्या अँगलच्या अपोजिट साइडला साइन कंपोनंट लिहायचा आणि ऍडजस्टंट साइडला कॉस कंपोनंट लिहायचा. ओके, अपोजिट साइन, ऍडजस्टंट कॉस. दॅट्स इट. ओके, नाउ लुक एट दिस केअरफुली. दिस इज हॉरिझॉन्टल. हे काय, हॉरिझॉन्टल. मग मी म्हटलं याची नॉर्मल ड्रॉ करा, तर कशी करणार, अशी. दिस इज नॉर्मल, दिस इज हॉरिझॉन्टल, दिस इज नॉर्मल. बरोबर.
Okay, now pay attention. Horizontal is raised by angle 30 degree. जी हॉरिझॉन्टल अशी आडवी होती ना तिला 30 डिग्रीनी रेज केला. आता म्हटलं नॉर्मल काढा तर अशीच येणार का रे नॉर्मल? नाही, नॉर्मल पण इकडे येणार. नॉर्मल म्हणजे ह्या लाईनला परपेंडिक्युलर ना. मग नॉर्मल किती डिग्रीनी शिफ्ट होणार? जेवढ्या डिग्रीनी याला रेज केला. म्हणजे बघा जेव्हा हा हॉरिझॉन्टल होता तेव्हा ही नॉर्मल होती. ओके, आता तुम्ही याला उचललं 30 डिग्रीनी वर, बघा उचललं. ओके, तर ही नॉर्मल इथंच राहणार का? नाही, ती पण इकडे येणार ना. किती डिग्रीनी येणार? 30. ओके, म्हणजे याचा अर्थ इकडे बघा, इफ this is my line, this is my horizontal, then this dotted line is my normal ना. and if this is my line, this orange color line is my normal. म्हणजे हा जो अँगल आहे थीटा आणि हा जो अँगल आहे थीटा हा सेम आहे. ओके, तीच डायग्राम इथे काढतो बघा. This is n, okay, and this angle is theta. दिसलं? Angle is theta. पहिली स्टेप झाली आपली, मार्क द अँगल. I mark the angle theta, right? Okay. सेकंड स्टेप काय बोललो? ज्याला रिझॉल्व्ह करायचं आहे, कुणाला रिझॉल्व्ह करायचं आहे? n ला ना. ज्याला रिझॉल्व्ह करायचं आहे त्याला हायपोटेनियस करा. केला हायपोटेनियस, केला. ओके, ज्याला रिझॉल्व्ह करायचं त्याला हायपोटेनियस करा. केला. आता थीटाची ही कुठली बाजू आहे? ऍडजसंट. मग इकडे काय लिहायचं? n cos थीटा. ही कुठली बाजू आहे? थीटाची अपोजिट. पण ही आणि ही पॅरलल आहे, म्हणजे इथे काय लिहायचं? n sin थीटा. गॉट इट? ओके, समजलं रिझोल्युशन? कुणाला रिझॉल्व्ह केलं आपण? n ला. किती कंपोनेंट्स मध्ये? 2. म्हणजे आता n ला विसरून जावा. फॉरगेट n, कारण n चेच 2 तुकडे केले ना. जो सरळ झाला तो कोण आहे? n cos थीटा. जो हॉरिझॉन्टल आहे तो कोण आहे? n sin थीटा. बघा इकडे, याचं नाव n cos थीटा आणि याचं नाव n sin थीटा. कुणाचं रिझोल्युशन केलं तुम्ही? n चं. मी हा रब का करतोय कळलं का रे? मी रब करतोय याचा अर्थ तो आता नाही राहिला, त्याचेच 2 तुकडे केले. कळलं? ओके, सो बघा, फर्स्ट किती फोर्सेस होते आपल्या कारवर? 2. वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड. ओके, अँड सेकंड नॉर्मल n परपेंडिक्युलर टू सरफेस. मग आपण नॉर्मलला किती कंपोनेंट्स मध्ये रिझॉल्व्ह केलं? 2. व्हर्टिकल कंपोनंट n cos थीटा अँड हॉरिझॉन्टल कंपोनंट n sin थीटा. सो इथे लिहितो मी n इज रिझॉल्व्ड इनटू a n cos theta and b n sin theta. n cos theta is vertical component and n sin theta is horizontal component. ओके, रिझोल्युशन नीट करून ठेवा कारण सारखं तुम्हाला आता रिझोल्युशन करायचं. झालं? ओके, म्हणजे हा जो तुमचा n आहे त्या n ला आता विसरून जायचं. ओके, तो मी ऑरेंज कलरनी काढून ठेवतो. ओके, पण त्याला विसरून जायचं आता. ओके, कारण त्याचेच 2 तुकडे केले ना आपण, n cos थीटा आणि n sin थीटा. ठीक आहे. आता बघा, वेट कुठे चालले? खाली. mg. त्याला बॅलन्स कोण करतोय? n cos थीटा. सो n cos थीटा इज बॅलन्स्ड बाय इट्स वेट mg. इक्वेशन 1. ठीक आहे, आला इक्वेशन 1. सिंपल. ओके, आता नीट बघा, कुठला कंपोनंट उरला? n sin थीटा उरला. इथे आहे ना n sin थीटा, आणि तो इकडे चाललाय ना रे. आता इकडे चाललाय म्हणजे तू सेंटरकडे चाललाय, म्हणजे सेंट्रीपेटल. सांगितलं ना, कर्व आहे असा. हा कर्व आहे म्हटलं, हा सेंटरकडे चाललाय म्हणजे सेंट्रीपेटल. त्याला बॅलन्स कोण करतो? सेंट्रीफ्युगल फोर्स. म्हणजे n sin थीटाला कोणी बॅलन्स केला? सेंट्रीफ्युगल फोर्स. मग मी कुठलं इक्वेशन देतो? mv² अपॉन r. खरं तुम्ही दुसरं पण लिहू शकता, mr ओमेगा स्क्वेअर. ओके, पण हे मला वापरायचं म्हणून मी mv² अपॉन r लिहिलं. समजलं? ओके,
सो आवर डायग्राम इज परफेक्टली बॅलन्स नाव. आता आपली डायग्राम परफेक्टली बॅलन्स झाली. ओके, म्हणजेच काय, बघा किती फोर्स होते, 2. पहिला एमजी व्हर्टिकली डाऊनवर्ड नॉर्मल, मग नॉर्मलचं रिझोल्युशन केलं, एन कॉस थिटा एन साइन थिटा. एन कॉस थिटाला कुणी बॅलन्स केलं, एमजी. ओके, आणि एन साइन थिटा सेंटरकडे चालला म्हणजे सेंट्रीपेटल आहे, त्याला कुणी बॅलन्स केलं, सेंट्रीफ्युगल. झालं. ओके, आता मॅथ्स आहे, बघा इकडे काय करतो मी, डिवाइड इक्वेशन 2/1. काय सांगा, एन साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा इक्वल टू mv² अपॉन r अपॉन mg. m gets cancelled, n gets cancelled. Sin upon cos tan theta is equal to v² upon rg. v² upon rg म्हणजेच काय आलं, tan theta is equal to v² upon rg. This is the first equation which I got. Okay, कळलं, tan theta equal to v² upon rg. याच्यावरून मी वेलॉसिटी काढतो. ओके, ए बघा, v² इज इक्वल टू rg tan theta, म्हणजे v इज इक्वल टू अंडर रूट rg tan theta. कळलं. ओके, आता साधा विचार करा, ही जी वेलॉसिटी आहे ही कुठल्या रोडवर आहे, बँक रोडवर आहे. ओके, दिस इज द वेलॉसिटी ऑन विच रोड, बँक रोड. ओके, म्हणजेच या स्पीडला त्यांनी नाव दिले मोस्ट सेफ स्पीड. नावातच सगळे. ओके, ते लेबल इट ॲज अ मोस्ट सेफ स्पीड. हा मोस्ट सेफ स्पीड आहे म्हणून त्यांनी इथे एस लिहिले, सेफ आहे ना. सो दिस इज द सेफ स्पीड. सो इफ आय आस्क यू व्हॉट इज द इक्वेशन ऑफ सेफ स्पीड ऑन दिस पर्टिक्युलर रोड, दिस इज द इक्वेशन, अंडर रूट rg tan theta. म्हणजे तुम्हाला जर का ह्या रस्त्यावरून जायचं असेल विदाउट एनी ऍक्सिडेंट, ओके, सेफली, देन यू शुड मेंटेन युअर स्पीड दिस मच, अंडर रूट rg tan theta. ओके, सो आय गॉट द इक्वेशन ऑफ सेफ स्पीड ऑन अ बँक रोड. ओके, नाव ह्याच इक्वेशन वरनं आपण अजून एक इक्वेशन काढू शकतो. सेकंड, बी बँकिंग अँगल. दुसरं इक्वेशन काय काढतोय मी, बँकिंग अँगल. बघा टॅन थीटा आहे ना हा. ओके, मग अँगल म्हणजे थीटा, मग टॅन पलीकडे घ्या. थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ v² अपॉन rg. ओके, दिस इज द थीटा इक्वेशन ऑफ थीटा, दॅट इज बँकिंग अँगल. ओके, समजलं. मग आता मला एक सांगा, सेफ स्पीड. सेफ स्पीड म्हणजे कळलं ना, या स्पीडनी तुम्ही त्या रस्त्यावरून गेलात, त्याच रस्त्यावरून बरं का, दुसऱ्या कुठल्या नाही. आर आणि थीटा हा प्रत्येक रस्त्याचा वेगवेगळा असेल ना. आर म्हणजे रेडियस म्हणजे कर्व, आणि थीटा इज अँगल, तो प्रत्येक रस्त्याचा वेगळा असेल. मग प्रत्येक रस्त्यासाठी ती व्हॅल्यू बदलेल. ओके, पण जो रोड आपण घेतलाय या रोडवरून तुम्हाला सेफली जायचं असेल then you should maintain your speed this much. Vs equal to under root rg tan theta, and that is banking angle. If we look at these two equations carefully, आपल्याला एक पॉइंट दिसतोय, दोघांमध्ये मास नाहीये. ओके, म्हणून ज्यावेळेस इंजिनियर रोडचं बँकिंग करतात त्यांना दे डोंट हॅव टू वरी अबाउट दी व्हेकल्स रनिंग ऑन दॅट रोड. त्यांना कुठले व्हेकल्स ह्याच्यावरून जाणार आहे त्यांनी फरक नाही पडणार. का बरं? कारण प्रत्येक व्हेकलसाठी बँकिंग अँगल हा सेम असतो, कारण व्हेकलच्या मासवर तो डिपेंड नसतो. सो बँकिंग अँगल अँड सेफ स्पीड डज नॉट डिपेंड अपॉन द मास ऑफ व्हेकल. ठीक आहे. ओके, सो याचा अर्थ आता हे जे बँकिंग रोडचं डेरिव्हेशन आहे, ओके, त्यात आपण किती पॉइंट्स केले? 2. ए, वी कॅल्क्युलेटेड द मोस्ट सेफ स्पीड, अँड सेकंड वी कॅल्क्युलेटेड द बँकिंग अँगल. ओके, नाउ इन नेक्स्ट सी डेरिव्हेशन संपलेलं नाहीये. ओके, ठीक आहे. डेरिव्हेशन मध्ये अजून काही पार्ट आहे. ओके, आता आपल्याला काढायचे स्पीड लिमिट्स. काय काढायचे? स्पीड लिमिट्स. म्हणजे काय? आपण कुठला स्पीड काढला? सेफ स्पीड काढला ना. वी कॅल्क्युलेटेड द सेफ स्पीड. नाउ वी हॅव टू फाइंड आउट स्पीड लिमिट्स, मीन्स मॅक्झिमम स्पीड अँड मिनिमम स्पीड. आपल्याला दोन्ही लिमिट्स काढायचे, मॅक्झिमम पण आणि मिनिमम पण. ठीक आहे. ओके, याच कंटिन्युएशन आहे. फक्त इथे जशी रिझोल्युशन आहे ना
त्याच्यापेक्षा थोडं वेगळं रिझोल्युशन आपल्याला करायचंय. ओके, सो टुडे विल स्टॉप हिअर. इन नेक्स्ट लेक्चर विल कंटिन्यू अबाउट दिस. ओके, त्यामुळे हे लक्षात ठेवा, पुढचं डेरिव्हेशन याच्यावरच बेस्ड आहे किंवा ह्याचं कंटिन्युएशन आहे. वी हॅव टू फाइंड आउट मॅक्झिमम अँड मिनिमम स्पीड लिमिट्स. ओके, थँक्यू.